जगामध्ये दुःख आहे। सांगा सुखी कोण आहे? या दुःख आहे। तर या दुःखामध्ये भगवान बुद्धांनी म्हटलं की जातीपि दुःख, व्याधीपि दुःख, जरापि दुःख आणि मरणंपि दुःख। म्हणजे जन्म होणे हे दुःख आहे। म्हणजे आपल्या दुःखाची सुरुवात बघा कुठून झाली? जन्मापासून। जातीपि दुःख, व्याधीपि दुःख, आजार येणं, कोणताही आजार येणं हे काय आहे? दुःखदायक आहे। आजार कोणता सुखाचा आहे? कोणी म्हणते बा डायबिटीज आहे, दुसरा आजार असला तरी चालेल, कमीत कमी याच्या माध्यमातून आपलं गोड तरी खाता येईल। पण बुद्ध म्हणतात आजार तो आजार आहे, कोणताही आजार असला तो दुःखाचा आहे, सुखाचा कोणताच। जरापि दुःख, म्हातारपण होणे हे दुःखदायक आहे। म्हणजे तरुणपणात आपण कमावतो, आपल्या हाती कारभार असतो, आपल्या आदेशानुसार सगळे चालतात आणि म्हातारपणामध्ये आपलं कोणी ऐकत नाही। आणि त्यावेळेस त्याला खूप दुःख होते की मी एवढं वैभव कमावलं, घर आहे, पैसा आहे, बँक बॅलन्स आहे, सगळ्याला नोकरी लागल्या, सगळ्या नातेवाईकाला याला का सर्वाला मदत केली आणि आज माझं कोणी ऐकत नाही। म्हणजे म्हातारपण होणे हे दुःख आहे आणि मरणंपि दुःख, मरण पावणे हे दुःख आहे। मग जन्मापासून तर मरेपर्यंत आपले जीवन दुःखमय आहे। पण बुद्ध म्हणाले दुःखामध्येच आपण जगतो का? दुःखाचं कारण आहे, कारणाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही। म्हणजे कोणत्याही ठिकाणी जा, कोणतंही आहे त्याच्या पाठीमागचं कारण आहे। आज इथं आपण बसलो, पाठीमागचं तरी काही कारण आहे। एखाद्या ठिकाणी जातो, पाठीमागचं कारण आहे। कारणाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही हे सुद्धा भगवान बुद्धांनी पहिल्यांदा सांगितले। कारणाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही। कोणतंही काम करायचं, जसं आता आपण एक साधारण डॉक्टरकडे गेलो आपण, तर डॉक्टर आपल्याला